कायदा नंबर 2. पंच, नियुक्ती आणि उपस्थिती. सामन्यापूर्वी खेळावर कायद्यानुसार व निःपक्षपातीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे 2 पंचांची नियुक्ती केली जाईल. पंच दररोज खेळ सुरू होण्याच्या निर्धारित वेळेआधी कमीत कमी 45 मिनिटे मैदानावर उपस्थित राहतील आणि मैदानी अधिकाऱ्यांना तसे कळवतील. पंच बदलणे. सामन्यादरम्यान एखादा पंच अपवादात्मक परिस्थितीत केवळ तो जखमी झाल्यास किंवा आजारी पडल्यास बदलता येईल. जर पंच बदलावाच लागला तर बदली पंच केवळ स्ट्रायकरकडील पंच म्हणून काम पाहिल. म्हणजे बदली पंच फक्त स्ट्रायकरकडील पंच म्हणून उभा राहू शकतो. मात्र जर दोन्ही कर्णधारांची संमती असेल तर बदली पंच संपूर्ण जबाबदारी स्वीकारेल. म्हणजे दोन्ही कॅप्टनने जर मान्यता दिली तर बदली झालेला अंपायर दोन्ही बाजूला अंपायरिंग करू शकतो. कर्णधाराशी सल्लामसलत. नाणेफेकीआधी पंच कर्णधारांची भेट घेतील व खालील गोष्टी निर्धारित करतील. सामन्यादरम्यान वापरायचा चेंडू, तर कोणता बॉल वापरायचा, त्यानंतर खेळाचे तास किती असतील, मध्यंतराचा वेळ आणि कालावधी. एकदिवसीय सामन्यामध्ये चहापानाच्या मध्यंतरासाठी विशिष्ट वेळ ठरवण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी चहापानाचे मध्यंतर 2 डावांच्या मध्ये घेण्याचे ठरवण्यात येऊ शकेल. सामन्यादरम्यान कोणते घड्याळ वापरणार आणि आवश्यकता भासल्यास दुसऱ्या कोणत्या घड्याळाचा आधार घेणार. मैदानाची सीमारेषा आणि सीमापार चेंडूच्या धावा. मैदानात एखादा अडथळा असल्यास आणि चेंडूचा त्याला स्पर्श झाल्यास चेंडू सीमापार गेला असे धरणार किंवा कसे, याबद्दल डिस्कशन केले जाईल. आच्छादनांचा वापर. खेळपट्टी आच्छादित करण्यासाठी कोणते आच्छादन वापरायचे, कसे वापरायचे, किती खेळपट्टी आच्छादित करायची याबद्दल निर्धारित केले जाईल. सामन्याच्या संचालनावर परिणाम करणाऱ्या इतर काही विशेष अटी त्यावेळेस ठरवल्या जातील. स्कोररला याबद्दल माहिती दिली जाईल की कोणत्या अटी ठरवल्या गेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे यष्टी, क्रीज आणि सीमारेषा. नाणेफेकी आधी आणि सामन्यादरम्यान पंच पुढील गोष्टींविषयी खात्री करून घेतील. यष्टी योग्य प्रकारे रोवल्या आहेत की नाही, स्टंप नीट लावले आहेत की नाही ते चेक करायचं. क्रीज योग्य प्रकारे आखल्या आहेत की नाही ते चेक करायचं. खेळाच्या मैदानाची सीमारेषा निर्धारित करणे, म्हणजे सीमारेषा ठरवली जाईल. कुठून कुठपर्यंत बाउंड्री, 6 कसा असेल, मैदानातले अडथळे ठरवले जातील. सामन्याचे संचालन. सामन्यात वापरण्याच्या वस्तू आणि उपकरणे. नाणेफेकी आधी आणि सामन्यादरम्यान पंच पुढील गोष्टीची खात्री करून घेतील. सामन्याचे संचालन पूर्णपणे कायद्यानुसार होत आहे. सामन्यात वापरायच्या वस्तू पुढीलप्रमाणे आहेत: बॉल, बॅट, बाहेरून दिसू शकणाऱ्या तरतुदी, कायदा, यष्टींची मापे, बेल्स, लहान वयोगटातील क्रिकेट. म्हणजेच पंच सामन्यादरम्यान कोणते उपकरणं, वस्तू वगैरे वापरणार ते सर्व चेक केलं जाईल. बॉल चेक केला जाईल, बॅट बघितल्या जातील. परत बाहेरून ज्या वस्तू दिसतील त्या सर्व चेक केल्या जातील. जसे पॅड्स वगैरे आहेत, प्लेयर्सनी क्षेत्ररक्षकांनी पॅड्स वगैरे घातलेत की नाही, जे बाहेरून दिसले नाही पाहिजे, आतमध्ये असतील पॅन्टीच्या तर चालतील. बेल्स चेक केल्या जातील, स्टंप मापले जातील. लहान वयोगटातील क्रिकेट, त्यांच्यासाठी जी मापे असतील ती पाहिली जातील. कोणत्याही खेळाडू परवानगी असल्यास उपकरणांव्यतिरिक्त इतर उपकरणं वापरत नाही हे चेक केलं जाईल. हेल्मेट्स वगैरे कोणी वेगळे घातले की नाही, ग्लोव्ज कोणी घातलेत की नाही, यष्टीरक्षकाचे ग्लोव्ज चेक केले जातील. उचित व अनुचित खेळ ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी पंचांचा असेल. हे महत्त्वाचं आहे. उचित व अनुचित खेळ ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी पंचांचा असेल. मैदान, हवामान व प्रकाश यांची योग्यता. मैदान, हवामान व प्रकाश किंवा इतर काही अपवादात्मक परिस्थिती खेळण्यासाठी धोकादायक किंवा प्रतिकूल आहे का, याचा निर्णय सर्वस्वी पंचांचा असेल.
मैदान, हवामान व प्रकाश किंवा इतर काही अपवादात्मक परिस्थिती खेळण्यासाठी धोकादायक किंवा प्रतिकूल आहे का, याचा निर्णय सर्वस्वी पंचांचा असेल. केवळ परिस्थिती आदर्श नाही म्हणजे ती धोकादायक किंवा प्रतिकूल आहे असे मानले जाणार नाही. मैदानावरील गवत आणि चेंडू ओलसर आहे म्हणून परिस्थिती खेळण्यास प्रतिकूल किंवा धोकादायक आहे असे मानले जाणार नाही. प्रत्यक्ष परिस्थिती जर कोणत्याही खेळाडूच्या किंवा पंचांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवू शकणारी आणि भविष्यकाळात जोखमीचा अंदाज बांधता येण्यासारखी असेल तर अशी परिस्थिती धोकादायक मानली जाईल. जरी कोणाच्याही सुरक्षिततेला धोका नसला तरी ज्या परिस्थितीत खेळ चालू ठेवणे शहाणपणाचे ठरणार नाही अशी परिस्थिती खेळण्यास प्रतिकूल मानली जाईल. जर पंचांच्या मते मैदान एवढे ओले किंवा निसरडे आहे की ज्यामुळे गोलंदाजाचा पाय घसरू शकेल, क्षेत्ररक्षकाला मुक्तपणे हालचाल करता येणार नाही किंवा फलंदाजांना त्यांचे फटके खेळताना किंवा धाव घेताना अडचण येईल, अशी परिस्थिती खेळण्यास धोकादायक किंवा प्रतिकूल मानली जाईल. जर पंचांच्या मते मैदान एवढे ओले आणि निसरडे आहे की ज्यामुळे गोलंदाजाचा पाय घसरू शकेल, बॉलर्सला बॉल टाकण्यात अडचण येत असेल, क्षेत्ररक्षकांना मुक्तपणे हालचाल करता येत नाही म्हणजेच फिल्डिंग फ्री हँड करता येत नसेल आणि बॅट्समनला शॉट मारताना प्रॉब्लेम येत असेल किंवा रन घेताना नीट धावता येत नसेल तर अशी परिस्थिती ही धोकादायक किंवा प्रतिकूल मानली जाते. धोकादायक किंवा प्रतिकूल परिस्थितीत खेळ थांबवणे. मैदानाविषयीच्या सर्व संदर्भात खेळपट्टीचा अंतर्भाव असेल. जर कोणत्याही पंचांच्या मते मैदान, हवामान, प्रकाश किंवा अन्य कोणतीही परिस्थिती खेळण्यास धोकादायक किंवा प्रतिकूल असेल तर पंच खेळ थांबवतील किंवा सुरू करणार नाहीत किंवा पुन्हा सुरू करणार नाहीत. म्हणजे जर पंचांच्या मते मैदान खराब आहे किंवा हवामान खराब आहे किंवा लाईट्स कमी आहे किंवा अन्य कोणती परिस्थिती जी खेळण्यास धोकादायक असेल तर पंच खेळ थांबवतील किंवा मग सुरूच करणार नाहीत खेळ, किंवा जर बंद केला असेल तर पुन्हा सुरू करणार नाहीत. जेव्हा खेळ थांबवला असेल तेव्हा परिस्थितीवर देखरेख करण्याची जबाबदारी पंचांची असेल. म्हणजे जेव्हा खेळ थांबवला जातो प्रतिकूल परिस्थितीमुळे तेव्हा ती परिस्थिती योग्य आहे की नाही, कशी आहे, ती सर्व चेक करण्याची जबाबदारी ही पंचांची असेल. योग्य तितक्या वेळा खेळाडू किंवा अधिकारी बरोबर न घेता मैदानाची पाहणी करतील. पंच त्यांना जितक्या वेळा पाहिजे तितक्या वेळा ते मैदानावर जाऊन परिस्थितीची पाहणी करू शकतात. त्यांना सोबत खेळाडू किंवा इतर कोणतेही अधिकारी घेऊन जाण्याची गरज नसते. परिस्थिती धोकादायक किंवा प्रतिकूल नाही याबाबत दोन्ही पंचांचे एकमत झाल्याबरोबर ते खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडूंना पाचारण करतील. जर पंचांना वाटलं की बाबा परिस्थिती आता नीट झालेली आहे, धोकादायक नाही किंवा प्रतिकूल नाही, तर दोन्ही पंचांचे एकमत झाले तर खेळ पुन्हा सुरू करू शकतील. पंचांची जागा. निर्णय द्यावा लागेल अशी कोणतीही घटना जेथून सर्वात चांगली दिसेल अशा ठिकाणी पंच उभे राहतील. ही गोष्ट विचारात घेऊन गोलंदाजाला रनअप घ्यायला व स्ट्रायकरला चेंडू पाहायला अडथळा येणार नाही अशा ठिकाणी गोलंदाजाकडील पंच उभा राहील. म्हणजे बॉलर्सला रनअप घ्यायला प्रॉब्लेम येणार नाही आणि स्ट्रायकरला बॉल बघायला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी गोलंदाजाकडील पंच उभा राहील. स्ट्रायकरकडील पंच ऑन साईडऐवजी खेळपट्टीच्या ऑफसाईडला उभा राहू शकेल. असे करताना त्याने क्षेत्ररक्षण संघाचा कर्णधार व स्ट्रायकर व दुसऱ्या पंचाला सांगावे. यात असा प्रश्न येतो की ऑन साईडचा अंपायर जो लेग साईड अंपायर आपण बोलतो त्याला, तो अंपायर ऑन साईडऐवजी ऑफ साईडला उभा राहू शकेल का? तर त्याचं उत्तर हे आहे की हो, उभा राहू शकेल. पण त्यासाठी त्यांना क्षेत्ररक्षण संघाचा कर्णधार, स्ट्रायकर
व दुसऱ्या पंचाला सांगावे लागेल आणि त्यानंतर तो ऑफसाईडला उभा राहू शकतो. पंचांनी बाजू बदलणे. पंच आपली बाजू कधी बदलतील? म्हणजेच बॉलिंग साईडचा अंपायर ऑन साईडला जाईल आणि ऑन साईडचा अंपायर बॉलिंग साईडला येईल. तर दोन्ही संघाचा एक एक डाव पूर्ण झाल्यावर पंच आपली बाजू बदलतील. म्हणजे दोन्ही संघाची एक एक इनिंग पूर्ण झाली की पंच आपली जागा बदलू शकतील. म्हणजे जो सुरुवातीला ऑन साईडला अंपायर होता तो बॉलिंग साईडचा अंपायर म्हणून काम पाहू शकेल सुरुवातीलाच, आणि जो बॉलिंग साईडला होता तो मॅचच्या सुरुवातीलाच ऑन साईड म्हणून उभा राहू शकेल. म्हणजेच ते आपली बाजू बदलतील. मतभेद आणि वादविवाद. कोणत्याही मुद्द्यावर मतभेद किंवा वादविवाद झाल्यास दोन्ही पंच मिळून अंतिम निर्णय घेतील. पंचांचा निर्णय. पंच आपला कोणताही निर्णय बदलू शकतील, मात्र असा बदल तातडीने करायला हवा. या व्यतिरिक्त पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. इशारे. पंच खालीलप्रमाणे इशारा करतील. तर पहिला आहे क्वेश्चन येतो, चेंडू खेळीत असताना पंच कोणकोणते इशारे करू शकतात? त्याचं उत्तर आहे 4 इशारे पंच करू शकतात. तर पहिला आहे डेड बॉल. चेंडू खेळत असेल तर डेड बॉल देता येतो, नो बॉल देता येतो, आऊट दिलं जातं आणि वाईड. त्यांचे इशारे आहेत डेड बॉल, मनगटे कमरेच्या खाली पुन्हा पुन्हा एकमेकांना आडवे हलवून, नो बॉल एक हात आडवा धरून, आऊट देणे बाद देणे, तर्जनी डोक्याच्या वर उंचावून. जर नाबाद असेल तर पंच तसा पुकार करेल, नॉट आऊट. वाईड बॉल असेल तर दोन्ही आडवे हात धरून. तर हे 4 इशारे आहेत जे चेंडू खेळीत असताना दिले जातात. बाकी सर्व इशारे हे चेंडू डेड बॉल झाल्याच्या नंतर द्यायचे असतात. तर हे 4 आहेत. डेड बॉल, म्हणजे चेंडू खेळत असेल तरच डेड बॉल दिला जाऊ शकतो, म्हणून डेड बॉल, नो बॉल, बाद देणे आणि वाईड बॉल. ठीक आहे. तर हे इशारे आधी दिले जातील, त्यानंतर जेव्हा चेंडू डेड होईल, बॉल डेड होईल, त्याच्यानंतर पंच पुन्हा हे इशारे स्कोररसाठी करेल. स्कोररला सुद्धा माहिती पडावी म्हणून हे इशारे पुन्हा केले जातील बॉल डेड झाल्यावर. तर खालील इशारे स्कोररला चेंडू डेड झाल्यावरच केले जातील. आता चेंडू डेड झाल्यावर कोणते इशारे अंपायर करू शकतात? तर ते खालीलप्रमाणे आहेत. पहिला आहे चौकार, एक हात बाजूला हलवून व शेवटी छातीजवळ थांबवून. षटकार, दोन्ही हात डोक्याच्या वर उंचावून. बाईस, उघडा हात डोक्याच्या वर उंचावून. शेवटच्या तासाची सुरुवात, एक हात उंच करून दुसऱ्या हाताने त्याचे मनगट दाखवून. फलंदाजी संघास 5 दंड धावा, एका खांद्याला विरुद्ध हाताने पुन्हा पुन्हा स्पर्श करून. क्षेत्ररक्षक संघास 5 दंड धावा, एक हात विरुद्ध खांद्यावर नुसता ठेवून. लेग बायज, उंचावलेल्या गुडघ्यास हाताने स्पर्श करून. नवीन चेंडू डोक्याच्या वर धरून. पूर्वीचा इशारा रद्द करणे, दोन्ही खांद्यांना विरुद्ध हाताने स्पर्श करून. तोकडी धाव, हात वर वाकवून जवळच्या खांद्याला बोटांच्या टोकांनी स्पर्श करणे, म्हणजेच हाफ रन, तोकडी धाव. पुढचा आहे तिसऱ्या आणि चौथ्या स्तराचा गुन्हा. त्याचे 2-2 इशारे असतात, तर ते दोन्ही इशारे अंपायरना करायचे असतात. तर तिसऱ्या स्तराचा गुन्हा आहे एक हात बाजूला आडवा करून तो एकसारखा वर खाली करून. त्यात दुसरा इशारा आहे दोन्ही हात खांद्यांच्या उंचीपर्यंत उंचावून, हाताची बोटे पसरवून, हाताचे तळवे स्कोररच्या दिशेने धरून. तिसऱ्या स्तराचा गुन्हा असेल तर हे 2 इशारे करायचे. त्यानंतर चौथ्या स्तराचा गुन्हा आहे, त्यामध्ये एक हात बाजूला आडवा धरून आणि तो एकसारखा वरखाली करून.
त्यानंतर त्यातच दुसरा इशारा आहे तर्जनी, शरीराच्या एका बाजूला खांद्याच्या उंचीपर्यंत वर उचलून. म्हणजे आपण यामध्ये एक गफलत होते, जे आपण आऊट देतो आणि चौथ्या स्तराचा गुन्हा. याच्यामधले इशारे ते बोट वर उचलायचाच आहे, पण आऊट देताना आपण तो बोट आपल्या डोक्याच्या दिशेने वर उचलतो आणि चौथ्या स्तराच्या गुन्ह्यात ते बोट आपण शरीराच्या एका बाजूला खांद्याच्या उंचीपर्यंत आणतो. तर हे लक्षात ठेवायला हवं, कारण हा प्रश्न येतो आणि इथे चुका होऊ शकतात. ठीक आहे. तर कोणते कोणते इशारे होते पुन्हा एकदा पाहूया आपण. चौकार, षटकार, बाईज, शेवटच्या तासाची सुरुवात, फलंदाजी संघास 5 दंड धावा, क्षेत्ररक्षक संघास 5 दंड धावा, लेग बाईज, नवीन चेंडू, पूर्वीचा इशारा रद्द करणे आणि तोकडी धाव. त्यानंतर तिसऱ्या स्तराचा गुन्हा, चौथ्या स्तराचा गुन्हा. त्यानंतर आहे तोकड्या धावेचा इशारा सोडून सर्व इशारे गोलंदाजी पंच करेल. म्हणजे तोकडी धाव सोडून बाकीचे सर्व इशारे हे बॉलिंग साईडचा अंपायर करेल आणि तोकड्या धावेचा इशारा दोन्हीपैकी कोणीही अंपायर ज्याच्या बाजूला हाफ रन झाली असेल तो करू शकतो. पण स्कोरर्सला इशारा करण्यासाठी तोकड्या धावेचा इशारा हा बॉलिंग साईडचा पंचच करेल स्कोररसाठी नंतर बॉल डेड झाल्यावर. खेळ पुढे सुरू करण्याआधी पंच आपल्या प्रत्येक इशाऱ्याची स्कोररकडून वेगवेगळी पोचपावती मिळेपर्यंत थांबेल. जर एकापेक्षा जास्त इशारे करायचे असतील तर ज्या क्रमाने प्रसंग घडले त्या क्रमाने ते करावेत. म्हणजे जर नो बॉल असेल तर नो, त्याच्यानंतर जर 4 मारायचं 4, तर आधी नो नंतर चौकार द्यायचा. तर सिक्वेन्समध्ये करायचं. नो असेल तर नो बॉल, बाईज असेल तर बाईज आणि 4 असेल तर 4, नो बाईज 4, नो लेग बाईज 4 असे इशारे करायचे. ज्या सिक्वेन्समध्ये ते घडेल त्या सिक्वेन्समध्ये इशारे करायचे. पुढचं आहे पंचांना कळवणे. या कायद्यानुसार कर्णधाराने किंवा इतर खेळाडूंनी पंचांना देण्याची माहिती कोणत्याही एका पंचाला देणे पुरेसे असेल. सदर माहिती तो पंच दुसऱ्या पंचाला कळवेल. म्हणजे दोन्ही पंचांना सांगणं आवश्यक नाही, दोन्हीपैकी कुठल्याही एका पंचाला सांगितलं तरी ते पुरेसं असतं. धावसंख्येची अचूकता. जेथे शंका असेल तेथे पंचांनी व स्कोररनी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. संपूर्ण सामन्यात धावा, बाद झालेला गडी आणि योग्य तेथे टाकलेल्या षटकांची संख्या त्यांच्या अचूकतेबद्दल पंच स्वतःची खात्री करून घेतील. स्कोररबरोबर अशी सहमती पंच पाण्याची मध्यंतरे सोडून इतर मध्यंतरात आणि सामना संपल्यावर करून घेतील. म्हणजे पाण्याचं मध्यंतर सोडलं का बाकी इतर मध्यंतरात पंच याबद्दल स्कोररकडून माहिती घेतील की बॉल, रन, विकेट्स वगैरे सर्व बरोबर आहे की नाही याबद्दल माहिती स्कोरर आणि पंच दोन्ही एकमेकांकडून घेतील. कायदा नंबर 3 स्कोरर. स्कोररची नेमणूक करणे. काढलेल्या धावा, बाद झालेल्या गडी आणि योग्य तेथे टाकलेली षटके यांची नोंद करण्यासाठी 2 स्कोररची नेमणूक करण्यात येईल. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. स्कोरर कोणत्या नोंदी करतो? तर त्याचं उत्तर आहे काढलेल्या धावा म्हणजे रन्स, बाद झालेल्या गडी आउट्स आणि टाकलेली षटके म्हणजे ओव्हर्स यांची नोंद स्कोरर करतो. त्यासाठी 2 स्कोररची नेमणूक करण्यात येईल. धावसंख्येची अचूकता. स्कोरर आपल्या नोंदी बरोबर असल्याची वेळोवेळी खात्री करतील. ते पंचांबरोबर काढलेल्या धावा, बाद झालेले गडी आणि योग्य तेथे टाकलेली षटके यांबाबत पाण्याची मध्यंतरे सोडून इतर मध्यंतरात आणि सामना संपल्यावर पंचांबरोबर सहमती करून घेतील. इशाऱ्याची पोच. स्कोरर्स पंचांना त्यांना दिलेल्या सर्व सूचना व इशारे स्वीकारतील
व लगेचच प्रत्येक इशाऱ्याची वेगवेगळी पोच देतील. म्हणजे अंपायरने केलेला इशारा त्यांनी समजला आहे, त्याबद्दल ते अंपायरना पोचपावती देतील. पुढचा कायदा आहे चेंडू म्हणजेच बॉल. तर प्रत्येक सामन्यासाठी जो बॉल वापरतात त्याचं वजन हे आपल्याला माहिती असायला हवं. यावरती सुद्धा प्रश्न येतो. तर चेंडू नवीन असताना त्याचे वजन 5.5 औंस किंवा 155 ग्रॅम कमीत कमी असायला हवं. कमीत कमी 5.5 औंस किंवा 155 ग्रॅम असायला हवं. आणि जास्तीत जास्त 575 औंस किंवा 163 ग्रॅम असायला हवं. म्हणजे 155.9 ग्रॅम कमीत कमी आणि 163 ग्रॅम जास्तीत जास्त. तर त्याचा जो परिघ आहे म्हणजे त्याची जी गोलाई असते ती कमीत कमी 8.8 इंच किंवा 22 सेंटीमीटर आणि जास्तीत जास्त 9 इंच किंवा 22.9 सेंटीमीटर. आपण इंच लक्षात ठेवा, 8.8 इंच आणि जास्तीत जास्त 9 इंच. चेंडूची निवड आणि ताबा. पंचांनी निवडलेले सामन्यात वापरायचे सर्व चेंडू नाणेफेकीच्या आधीपासून ते सामना संपेपर्यंत पंचांच्या नियंत्रणात राहतील. गडी बाद झाल्यावर, मध्यंतर सुरू झाल्यावर किंवा सामन्यात व्यत्यय आल्यास पंच चेंडू आपल्या ताब्यात घेतील. गडी बाद झाल्यावर, मध्यंतर सुरू झाल्यावर किंवा सामन्यात व्यत्यय आल्यास पंच चेंडू आपल्या ताब्यात घेतील. नवीन चेंडू. सामन्यापूर्वी दुसरा काही करार झालेला नसल्यास कोणताही कर्णधार प्रत्येक डावाच्या सुरुवातीला नवीन चेंडूची मागणी करेल. एकापेक्षा जास्त दिवसांच्या सामन्यात नवीन चेंडू. अपूर्ण षटक सोडून जुन्या चेंडूने टाकलेली षटके 80 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर एकापेक्षा जास्त दिवसांच्या सामन्यात क्षेत्ररक्षण संघाचा कर्णधार नवीन चेंडूची मागणी करू शकेल. अपूर्ण षटक सोडून जेव्हा खेळण्यासाठी नवीन चेंडू घेतला जाईल तेव्हा पंच दुसऱ्या पंचाला त्याची माहिती देईल व फलंदाज व स्कोररला तसे सूचित करेल. जेव्हा खेळण्यासाठी नवीन चेंडू घेतला जाईल तेव्हा पंच दुसऱ्या पंचाला त्याची माहिती देईल. जर सामना चालू असताना चेंडू हरवला किंवा हाती येत नसला किंवा सामन्या वापरामुळे तो खेळण्यास निरुपयोगी झाला आहे याविषयी पंचांचे एकमत झाले तर त्याऐवजी जवळपास आधीच्या चेंडू इतकी झीज झालेला असा दुसरा चेंडू घेतला जाईल. जेव्हा चेंडू बदलला जाईल तेव्हा पंच फलंदाज व क्षेत्ररक्षण संघाच्या कर्णधारास त्याविषयी माहिती देतील. महिला क्रिकेटसाठी 140 ग्रॅम ते 151 ग्रॅम परिघ, 8.6 इंच ते 8.06 इंच म्हणजे 8 इंच ते 8.6 इंच. बॅटचे 2 भाग, हँडल व पाते. बॅटवरील प्राथमिक बंधने व मोजमाप कायद्याने नमूद केलेले आहेत. बॅटचे हँडल प्रामुख्याने बांबूचे किंवा लाकडाचे असावे. पात्याचा पूर्णपणे बाहेर असलेला हँडलचा भाग हा हँडलचा वरचा भाग म्हणून ओळखला जाईल. तो बॅट धरता यावी यामुळे सरळ दांड्यासारखा असेल. या बॅटच्या वरच्या भागाला ग्रीप लावता येईल. बॅटचे पाते म्हणजेच हँडल सोडून इतर सर्व भाग. पाते फक्त लाकडाचे असावे. बॅटच्या पात्यावर व्यावसायिक चिन्हे असू शकतील ज्यांचा आकार, संरक्षण आणि दुरुस्ती. खालील सर्व बाबी परिशिष्ट 4 मधील
तपशिलाप्रमाणे असाव्यात. पात्याचा पृष्ठभाग, कडा, खांदे. पात्याचा पृष्ठभाग खराब झाला असल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारा पदार्थ पात्यावर लावण्याच्या वेळी किंवा त्यानंतर कडक होणार नसावा. पृष्ठभागाचे नुकसान सोडून पात्याच्या खराब झालेल्या इतर भागाच्या दुरुस्तीसाठी पात्याच्या आत घालणारा पदार्थ वापरता येईल. पात्याच्या आत घालण्यासाठी फक्त लाकूड आणि गरजेपुरता गोंद वापरण्याची परवानगी असेल. पात्याच्या तळाचे नुकसान होऊ नये म्हणून त्याच्या संरक्षणासाठी एखादा पदार्थ त्यावर लावता येईल. मात्र असा पदार्थ पात्याचा पृष्ठभाग, मागचा भाग किंवा त्याच्या बाजू यांवर लावला जाऊ नये. चेंडूला हानी पोहोचवणे. बॅटचा आच्छादित किंवा अनाच्छादित असा कोणताही भाग त्यात वापरण्यात आलेल्या पदार्थाच्या कठीणपणामुळे आणि त्याच्या पृष्ठभागाच्या पोतामुळे चेंडूची प्रमाणाबाहेर झीज होईल असा प्रकार नसावा. म्हणजे बॅटवर जे काही आपण लावणार त्यामुळे बॉलवर त्याचा परिणाम होऊ नये असे पदार्थच लावावेत. तसेच बॅटच्या कोणत्याही भागावरील कोणत्याही कारणासाठी वापरण्यात आलेल्या कोणत्याही पदार्थामुळे चेंडूची प्रमाणाबाहेर झीज होऊ नये. या कायद्यापुरते प्रमाणाबाहेर झीज म्हणजेच पात्यावरील आच्छादनाशिवाय फक्त लाकडाच्या बॅटने चेंडू मारल्यामुळे सामन्यात चेंडूची जी झीज होते त्यापेक्षा जास्त होणारी झीज. चेंडूचा स्पर्श. वेगळे नमूद केले नसल्यास बॅट म्हणजेच फलंदाजाच्या हातात किंवा त्याने हातात घातलेल्या ग्लोव्हजमध्ये धरलेली बॅट. चेंडूचा स्पर्श झाल्यास चेंडू बॅटला लागला अथवा चेंडूची बॅटला स्पर्श झाला किंवा चेंडू बॅटने मारला असे मानण्यात येईल. प्रत्यक्ष बॅट. फलंदाजाने ज्या हातात बॅट धरली आहे तो हात. फलंदाजाने ज्या हातात बॅट धरलेली आहे त्या हातात घातलेल्या ग्लोव्हजचा कोणताही भाग आणि परवानगी असलेला कोणताही पदार्थ. बॅटचा खालचा भाग. पात्यामध्ये घातलेली बॅटची एकूण लांबी 38 इंच किंवा 96 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी. 38 इंचपेक्षा जास्त नसावी. बॅटच्या पात्याची मोजमापे खालीलप्रमाणे आहेत. रुंदी 4.25, खोली 2.64 इंच, कडा 1.56 इंच. शिवाय ती बॅट मापक यंत्रातूनही जायला हवी. बॅटच्या हँडलची लांबी बॅटपेक्षा 52% जास्त नसावी. 52% लक्षात ठेवा, प्रश्न येतो. बॅटच्या तळाला लावलेल्या संरक्षण पदार्थाची जाडी 0.12 इंच सेमी असावी. खेळपट्टी. खेळपट्टी म्हणजेच 22 यार्ड 20 मीटर लांब आणि 10 फूट रुंद असलेले आयताकृती क्षेत्र म्हणजे 66 फूट. 22 यार्ड 20 मीटर म्हणजे 66 फूट. खेळपट्टी 66 फूट लांब आणि 10 फूट रुंद असते. त्यामध्ये दोन्ही टोकांना बॉलिंग क्रीज आणि दोन्ही बाजूला मधल्या यष्टीच्या केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेच्या प्रत्येक बाजूला 5 फूट अंतरावर अशा एकमेकांना समांतर 2 काल्पनिक रेषांनी मर्यादित असेल. जर खेळपट्टीला लागून एखादी कृत्रिम खेळपट्टी असेल आणि ती मधल्या यष्टीपासून 5 फुटापेक्षा कमी अंतरावर असेल तर खेळपट्टी त्या बाजूला दोन्ही पृष्ठभागांना जोडणाऱ्या रेषेपर्यंत मर्यादित असेल.
खेळण्यासाठी खेळपट्टीची योग्यता ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी पंचांचा असेल. खेळपट्टीची योग्यता सर्वस्वी पंचांच्या हातात. मैदान, हवामान, प्रकाश इत्यादी आणि प्रतिकूल परिस्थिती किंवा धोकादायक परिस्थिती. खेळपट्टीची निवड आणि तयारी. सामन्यापूर्वी खेळपट्टीची निवडीची व तयारीची जबाबदारी ही मैदान अधिकाऱ्यांची असेल. सामन्यात दरम्यान तिचा वापर आणि देखभाल यांचे नियंत्रण पंचांच्या हाती असेल. खेळपट्टी बदलणे. सामन्यादरम्यान खेळपट्टी बदलता येणार नाही. मात्र खेळपट्टी खेळणे धोकादायक किंवा प्रतिकूल आहे असे जर पंचांना वाटले तर दोन्ही कर्णधारांची सहमती असल्यास ते खेळपट्टी बदलू शकतील. कृत्रिम खेळपट्टी. जर सामना कृत्रिम खेळपट्टीवर खेळण्यात येत असेल तर अशा कृत्रिम खेळपट्टीची मोजमापे कमीत कमी 58 फूट लांबी, 6 फूट रुंदी. क्रीज. क्रीजेस. खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना एक बॉलिंग क्रीज, एक पॉपिंग क्रीज आणि 2 रिटर्न क्रीज पांढऱ्या रेषेने आखलेली असतील. बॉलिंग क्रीज म्हणजे आखलेल्या रेषेची मागील कडा. ही रेषा कायदा 6.1 प्रमाणे खेळपट्टीची समाप्ती दर्शवते. पॉपिंग क्रीज म्हणजे आखलेल्या रेषेच्या मागील कडा. ही रेषा बॉलिंग क्रीजच्या पुढे आणि त्याला समांतर असते. पॉपिंग क्रीज बॉलिंग क्रीजला समांतर आणि रिटर्न क्रीज ही पॉपिंग क्रीज आणि बॉलिंग क्रीजला काटकोन असते. ओके, प्रश्न येतो. पॉपिंग क्रीज बॉलिंग क्रीजला समांतर आणि रिटर्न क्रीज पॉपिंग क्रीज आणि बॉलिंग क्रीजला काटकोन. ओके.